नमस्कार मंडळी, हा मिक्सर ग्राइंडर मी 8 दिवसांपूर्वीच ॲमेझॉनवरून मागवला होता. पण व्हिडिओ लगेच का नाही टाकला माहिती आहे का? कारण मला आधी वापरून बघायचं होतं आणि मगच तुम्हाला एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिलिप्स 750 वॅट मिक्सर ग्राइंडर विथ फूड प्रोसेसर. हा मी 8 दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून मागवला होता. खूप जण लगेच अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकतात, पण मला वाटलं आधी 7-8 दिवस आपण स्वतः वापरून बघूया. ग्राइंडिंग पावडर कशी होते, आवाज किती आहे, हीटिंग होते का नाही आणि मगच तुम्हाला खरा रिव्ह्यू सांगूया. सगळ्यात आधी बिल्ड क्वालिटीबद्दल सांगते. मोटर युनिट खूप स्ट्रॉंग आहे, बॉडी मजबूत आहे आणि फिनिशिंग प्रीमियम वाटते. 3 स्पीड कंट्रोल नॉब आहे आणि प्लस पल्स मोड पण आहे. 750 वॅटची मोटर असल्यामुळे मसाले एकदम बारीक होतात. मी ड्राय मसाला करून पाहिला, अगदी स्मूथ झाला. चटणी करून पाहिली, कन्सिस्टन्सी छान आहे. आता जारबद्दल, स्टेनलेस स्टील जार आहे आणि ब्लेड्स खूप शार्प आहेत. वेट ग्राइंडिंग आणि ड्राय ग्राइंडिंग दोन्ही छान होतं. 8 दिवसात मला ओव्हरहीटिंगचा काही इश्यू आला नाही. आवाज नॉर्मल आहे, जास्त व्हायब्रेशन पण नाही. आता मेन हायलाईट फूड प्रोसेसर अटॅचमेंट. व्हेजिटेबल चॉपिंग, स्लायसिंग, श्रेडिंग सगळं करून पाहिलं. कांदा, कोबी, गाजर पटकन होतं. पीठ पण मळून पाहिलं. पोळ्यांसाठी कणिक खूप छान मऊ झाली. खरं सांगते, रोजच्या कामात खूप वेळ वाचतो. सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर जार व्यवस्थित लॉक केल्याशिवाय मशीन सुरू होत नाही, ही चांगली गोष्ट आहे. बेसला अँटी स्किड फिट आहे, त्यामुळे मिक्सर हलत नाही. आता होनेस्ट रिव्ह्यू सांगते. जर तुम्हाला फक्त बेसिक ग्राइंडिंगसाठी मिक्सर हवा असेल तर हा थोडा ॲडव्हान्स आहे. पण जर तुम्हाला मल्टीपर्पज मशीन हवी असेल, ग्राइंडिंग प्लस चॉपिंग प्लस नीडिंग, तर हा खूप उपयोगी आहे. प्राईसप्रमाणे फीचर्स चांगले आहेत. ब्रँड ट्रस्ट आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स, 8 दिवस वापरल्यानंतर मला सोल्युशन सॅटिस्फॅक्टरी वाटलं. जर तुम्हाला या मिक्सर ग्राइंडरची लिंक हवी असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. मी या 8 दिवसात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कामासाठी वापरला. सकाळी चटणी, दुपारी मसाला आणि एक दिवस डोसा बॅटरसुद्धा करून पाहिलं. मोटर हीट होते का हे खास चेक केलं. सलग 2-3 वेळा वापरल्यावर हलकंसं गरम होतं, पण ते नॉर्मल आहे. 750 वॅट मोटरसाठी ओव्हरहीटिंग किंवा बर्निंग स्मेल काही जाणवली नाही. क्लिनिंगबद्दल बोलायचं तर जार्स क्लीन करायला सोपे आहेत. ब्लेड स्ट्रॉंग आहेत, पण हात कापू नयेत म्हणून जपून धुवावे लागतात. फूड प्रोसेसर बाउलसुद्धा इझिली वॉश होतो. पहिले थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं. स्टोरेजबद्दल किचनमध्ये जास्त जागा घेत नाही. अटॅचमेंट वेगळे ठेवावे लागतात, पण एकदा हॅबिट झाली की प्रॉब्लेम नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नॉईज लेवल. हो, 750 वॅट असल्यामुळे आवाज येतोच, पण मला पर्सनली तो ॲक्सेप्टेबल वाटला. हेवी ड्युटी मोटर असल्यामुळे थोडा आवाज असतोच. जर तुम्ही स्मॉल फॅमिलीसाठी घेत असाल तर 3 ते 4 लोकांसाठी हा परफेक्ट आहे. डेली यूजसाठी कम्फर्टेबल आहे. वॉरंटी कार्ड आणि युजर मॅन्युअलीसुद्धा बॉक्समध्येच मिळालं. ब्रँड सपोर्ट असल्यामुळे टेन्शन कमी वाटतो. आता शेवटी माझं फायनल ऑप्शन सांगते. जर तुम्हाला एकच मशीनमध्ये ग्राइंडिंग, चॉपिंग, स्लायसिंग, नीडिंग सगळं हवं असेल तर हा मिक्सर खरंच टाईम सेव्हिंग आहे. मी 8 दिवस वापरून मगच हा रिव्ह्यू दिला आहे, म्हणून जो एक्सपिरियन्स आहे तो हॉनेस्ट आहे. बाकी तुम्हाला काही स्पेसिफिक क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी रिप्लाय करेन. आजकाल ऑनलाईन खूप ऑप्शन असतात, पण खरं समाधान यूज केल्यावरच कळतं. माझ्यासाठी हा मिक्सर किचनमधला टाईम सेव्हर ठरला. जर तुम्ही नवीन मिक्सर घेण्याचा विचार करत असाल तर फीचर्स, वॉरंटी आणि तुमची डेली गरज बघूनच निर्णय घ्या. बाकी माझा अनुभव पॉझिटिव्ह आहे. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये